नमस्कार. आज आपण चमचमीत आणि मसालेदार चिकन कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 500 ग्राम चिकन घेतलं आहे. हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद आणि लाल तिखट घालून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊ. आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे, कट करून घेतलेली हिरवी मिरची, उभा कट करून घेतलेला कांदा घालून आपल्याला कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा शेजवान चटणी घेतली आहे. हे सर्व आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. आता यामध्ये मीठ घालून एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया. मग झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट याला स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण या चिकनमध्ये 1 कप पाणी घालणार आहोत आणि झाकण ठेवून याला 15 ते 20 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे चिकन व्यवस्थित शिजलं आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे चमचमीत आणि मसालेदार चिकन तयार आहे. आता हे चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर अशा प्रकारे चिकन कधी बनवलं नसेल तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.